पद्मनंदी पंचविंशतिका 14वा अधिकार जिनस्तवन, त्यामध्ये आपण काल 6वी गाथा पाहिली होती. तर त्यात काय सांगितलेलं होतं, हे जिनेंद्र भगवान तुम्हाला पाहिलेलं असताना जे काय आहे ते सुकृताचा लाभ झाला. सुकृत म्हणजे शब्दशार्थ होतं पुण्य, परंतु असे म्हणजे कृती केलेली आहे. कोणती कृती केली तर आत्मानुभूतीची. मग हे खरं पवित्र स्वरूपाला जाणणं, ह्याचा मला लाभ झाला आणि अनुपम सुखाची, अक्षय सुखाची प्राप्ती झाली. म्हणजे ज्या सुखाला उपमा नाही आणि जे सुख कधी नष्ट होणार नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं अनुपम अक्षय सुख. मोक्ष सुख म्हटलं तरी सुद्धा चालतंय, कारण का तर स्वतंत्रतेचं सुख प्रत्येक जीव अनुभवतो. कसं अनुभवतो तर व्यवहारामध्ये जेवढी स्वतंत्रता प्राप्त झाली तेवढं त्याला मनासारखं राहता आलं. आणि जर कोणी काहीतरी त्याच्यावर नियम लादत असेल तर मात्र मग त्याला दुःख होते. परतंत्रता थोडी जरी झाली तरी त्या ठिकाणी तो दुःखाला प्राप्त होतो. म्हणजे व्यवहारात सुद्धा पराधीनता का नको असते हे समजण्यासारखं. कारण पराधीनता जर थोडी जरी त्या लहान मुलाला सुद्धा पराधीनता आली तर ते केव्हा रडतं आई समोर दिसल्यानंतर. म्हणजे आई ही पराधीन आहे, त्याच्या दृष्टीने आई पराधीन आहे, पण त्यातच सुख मानतो पराधीनतेमध्ये. मातेला पाहिल्यावर रडण्याचं कारण हेच असतं की तू मला सोडून कुठे गेली. म्हणजे कशासाठी रडणं आलं? पराधीनतेमध्ये. किंवा पडला आणि आईने पाहिलं तर रडणार, पण आई जर नसेल जवळ तर गुपचूप उठून चालू लागणार. म्हणजेच काय आहे की ह्याच्यातून पण लक्षात घ्यायचं आहे की दुःखालाच प्राप्त होत आहे पराधीनता स्वीकारली. पण सुख हे स्वाधीन आहे आणि त्या स्वाधीन सुखाचा स्वाद घेण्यासाठी प्रत्येक जीव जर यामध्ये परिणत होईल, आपल्या निजध्रुव कारण परमात्माचा विषय करेल, तर त्याला किंचित मात्रही दुःख होणार नाही. ही स्वाधीनता प्राप्त झाली. हा मोक्ष म्हणजेच मोहाचं बंधन. सर्वात मोठं बंधन कशाचं असेल तर मोहाचं बंधन आहे. आणि त्या मोहाच्या बंधनाने हा जीव काय होत आहे? दुःखी होत आहे. म्हणून निर्मोह स्वरूपाला जाणणं हे फार महत्त्वाचं आहे. जे अनादिकाळापासून केलं नाही. निर्मोह स्वरूप आपल्याजवळ असून देखील त्याची उपेक्षा केली आणि म्हणून आत्ता आम्हाला
यासाठीच हा सर्व जो काही पसारा आहे, शुभ भावांचा देखील हा पसाराच आहे. तो पसारा मिटणार आहे, शुद्धोपयोगात गेलं की मिटणारच आहे. पण जोपर्यंत शुद्धोपयोगामध्ये परिणत होत नाही तोपर्यंतची ही दुर्दशा. म्हणून आम्हाला प्रत्येक समय स्वस्वरूप समजणं अत्यंत आवश्यक आहे. स्वस्वरूपाचं भान झाल्याशिवाय आम्ही काहीतरी घोटाळा करून बसतो. कारण का तर ज्ञानाचं परिणमन चाललंय, पण त्या ज्ञानाने काहीतरी जाणायचं म्हणजे विपरीत जाणायचं. कशाची तरी श्रद्धा करायची, त्याशिवाय हा जीव राहतच नाही. कारण श्रद्धा पण आहे, ज्ञान पण आहे, चारित्र्य पण आहे, सगळं काही परपरिणती रूप आहे. म्हणून परपरिणती रूप झाल्यामुळे आमच्या ठिकाणी हे दुःख प्राप्त झालं. म्हणून दिठ्ठे जिनवर तू मम्मी प्रत्येक गाथेमध्ये घेतले. हे जिनेंद्र भगवान, तुम्हाला पाहिलेलं असताना कसं सुख प्राप्त झालं हे सांगत. आता पाहिजे 7 नंबरची गाथा. प्रभू दर्शनाने इंद्रादिकाच्या ऐश्वर्याची तृष्णा, त्या तृष्णेने रहित संतोषाची प्राप्ती कशी होते हे सांगतात. दिठ्ठे तू मम्मी जिनवर संतोषो मज्जत परो जाओ, इंद विहवो पिजनई न तन्नाले संपिजह हिये. काय म्हटलं? जिनवर, हे जिनेंद्र भगवान, तुमच्यामध्ये दृष्टी दिलेली असताना काय होतं सांगितलं. इंद विहवोपी, इंद्राचं वैभव देखील, तन्नाले संपी, तृष्णेचा एक लेश मात्र सुद्धा हिये हृदयामध्ये उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे हृदयामध्ये एक तृष्णेचा लेश देखील म्हणजे अंश देखील न जनई उत्पन्न होत नाही. त्याचं कारण काय आहे? कारण जसं जसं काय झालेलं आहे, संतोषाला प्राप्त झालेलं आहे. भगवंतांना पाहिलं की मज्ज म्हणजे मला, संतोषो तह परो जाओ, उत्कृष्ट संतोष उत्पन्न झालेला आहे. भगवान तुम्हाला पाहिलेला असताना जर एवढा संतोष झाला तर त्याहून दुसरं कशातून मला संतोष होणार आहे किंवा समाधान होणार? म्हणून कुठल्याही पदाची मला आता इच्छा राहिली नाही. एवढंच काय, पण त्या पदामध्ये जे काही इंद्रपदामध्ये वैभव आहे, त्या वैभवामध्ये सुद्धा किंचितही अडकलो नाही. तृष्णा झाली नाही म्हणजे काय? चित्त त्यात अडकलं नाही. एवढं अलिप्त आहे. किती वृद्धी असू देत, किती वैभव असू देत, सगळे त्याच्या खालचे देव आज्ञाधारक असू देत, पण तरीसुद्धा त्यात चित्त अडकलं नाही. प्रत्येक समयाला मी त्यापासून भिन्न आहे अशी जाणण्याची वृत्ती, म्हणजेच जेथे संतोषाला प्राप्त होतो
असा जो निजध्रुव कारण परमात्माच निश्चयने याने उपयोगी आहे. याला सोडून अन्य ठिकाणी संतोष होणारच नाही. भगवंतांच्या ठिकाणी संतोष म्हटलं पाहिल्यावर ते व्यवहार नाही आहे. कारण बोध मिळाला भगवंतामधून. कसा बोध मिळाला? भगवंतांना पाहिलं की लगेच लक्षात आलं भगवान तर किती शांत आहे. मी किती गडबड करतोय. सर्वत्र माझी गडबड मोहाच्या परिणतीने होत आहे. हे मी स्वीकारल्यापासून मला आता परपरिणतीच राहिली नाही. निज परिणतीमध्ये परपरिणती संपून गेली. म्हणजेच संतोष या ठिकाणी असा झाला कारण आजपर्यंत कोणत्याही गोष्टीत पाहिलं तर संतोष होत नव्हता, समाधान होत नव्हतं, तृप्ती होत नव्हती. कशी तृप्ती होत नव्हती? तर पहा, आम्ही काय केलं? एक उदाहरण आहे. गांधीजींचा मुलगा खीर खाण्यात प्रवीण होता. का तर त्याला त्यात सुख वाटत होतं. मग कधी तिच्या आईने खीर केली सर्वांसाठी, पण तो सगळी खीर एकटा खाऊन टाकायचा. मग तिची तक्रार वडिलांच्याकडे आली. तिने शांततेने घेतलं, अगदी ज्ञानपूर्वक. म्हटले, आता उद्या तू खीर एवढीशी करते ना, तर त्याच्या डबल टिबल चौपट करायची आणि त्याला मी खाऊ घालणार आहे. खाऊ नको सांगितलं नाही, खाऊ घालणार आहे तृप्ती होईपर्यंत. मग बसवलं त्याला खायला. आता जेवढी खीर खाल्ली होती प्रथम ज्या दिवशी, सगळी खीर खाऊन टाकली. तेवढी खीर खाल्ल्यानंतर बास बास म्हटलं. त्याच्या पाठीवर हात फिरवत सांगितलं, एक एक घास खा, तुला जसं जाईल तसं खा. नाही म्हटलं, आता नाही जाणार. म्हटले, इथंच तू थांब, हे आसनावरच. थोड्या वेळाने ढेकर आली की जाईल म्हणून सांगितलं. म्हणजे इतकं गोड बोलून ती सगळी खीर त्याला खाऊ घातली. थोड्या वेळात असं. आता तृप्ती झाली की अशांती झाली? एवढी अशांती झाली की पोट फुगलंय आणि आता रात्रभर काही ना काहीतरी, झोप तर येतच नाही, पण शरीरात काही ना काहीतरी उपद्रव होऊ लागला. आणि मग असं झाल्यावर काय झालं? आता उद्यापासून मी खीर खाणार नाही अजिबात. खाऊ नको म्हटलं असतं तर ते तुटलं नसतं. पण तुटलं कशातून? विषण्णता झाली. जे खाऊन विषण्णता झाली, नकोसं झालं. अशी आम्हाला संसारात विषण्णता व्हायला पाहिजे. सर्व पंचेंद्रियाचे विषय हे विषण्णता, दुःख उत्पन्न करणारे आहे. ह्याच्यातून आम्हाला आता त्याने तेवढी खीर खाऊन विषण्णता केली तर विरक्त झाला. पण मनासारखे भोग घेतले आम्ही
कित्येक वेळा असं वाटतं, हे पाहिजे ते पाहिजे, तृप्ती झाली नाही. मग कितीतरी आम्ही प्राप्त केलं पाहिजे तेवढं, पण त्यात तरी तृप्ती झाली का आम्हाला? त्या भोगात तृप्ती झाली नाही. म्हणजेच पुन्हा पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा झाली, वाढ करण्याची इच्छा झाली, तर विषण्णता दूरच राहिली, रुचीच निर्माण झाली. आणि ज्यामध्ये इच्छा पुन्हा पुन्हा निर्माण होते तो विषय भोग्य नसतो. विषय कोणता भोग्य आहे? निजध्रुव कारण परमात्मा. एक समय मात्र जरी आम्ही त्याचा भोग घेतला, म्हणजेच अतींद्रिय आनंद भोगला, तरी सुद्धा परम शांती, अतिशय निराकुलता हे सहज प्राप्त झालं. म्हणजे आम्हाला काय समजलं याच्यात? समजून घेण्यासारखं आहे की एका समयात जर एवढा आम्हाला शाश्वत आनंद मिळतो, निराकुल आनंद मिळतो, की जो अनंत काळपर्यंत प्राप्त झाला नव्हता, मग आम्ही पुन्हा त्याचीच का अपेक्षा करावी आणि स्वभावाची उपेक्षा का करावी? हे समजून घेण्यासारखं. म्हणून खरी परिणती कशी असली पाहिजे? स्वभावाला जाणण्याच्या योग्यच असली पाहिजे. कारण बाकीचं सगळं खरं खरं म्हणत जाईल आम्ही. काय खरं म्हणत जाईल? की समजलं आम्हाला रसनेंद्रियाच्या विषयात तृप्ती होत नसते, स्पर्शेनेंद्रियाच्या विषयात तृप्ती होत नाही, पुन्हा पुन्हा त्याची इच्छा करतो. कारण तेवढ्यापुरतंच वाटलं की नाही खाणार म्हणून, पण परत पुरणपोळी खाताना वाटलं ना, बास एवढं जाता नाही परत खाणार, पण परत वेळ बदलून, दिवस बदलून पुन्हा खाण्याची इच्छा होते. असं निजध्रुव कारण परमात्माचा विषय नाही. त्यामध्ये तर काय आहे? अतिशय तृप्ती आहे. जो निजध्रुवाचा विषय केला त्यामध्ये एवढा संतोष, एवढी समाधान वृत्ती, याचकता संपते ज्यामध्ये, इच्छा संपते ज्यामध्ये, आकुलता राहत नाही ज्यामध्ये, अशा प्रकारचं हे स्वरूप दोन्हीमधलं तुलना करते. इकडे काय आहे आणि तिकडे काय आहे, निजपरिणती आणि परपरिणती, ह्या दोन्हीमधला फरक लागलीच लक्षात येतो. जेवढे आम्ही असंख्यात लोक प्रमाण कषाय, त्या कषायामध्ये राहतो, तेवढी परपरिणती आम्हाला प्रत्येक समयामध्ये टोचते. कारण बाहेर जर कोणी चिमटा काढू लागलं, टोचू लागलं, तर त्या शरीराला दुःख झालं, लागलीच त्याचा द्वेष करतो. पण जेव्हा हे विभाव होतात, ते टोचू लागतात, शल्यासारखे राहतात, चित्तातून हलत नाही, त्याविषयी कधी असं वाटतं का की हे माझं चुकतंय? मग द्वेष कोणाचा करतो? विभाव परिणामाचा नाही, संयोगी भावाचा नाही, संयोगाचा द्वेष करतो. द्वेष कशाचा झाला? संयोगाचा. संयोगाचा द्वेष
करण्यातच अनंत काळ गेला आमचा. कारण दृष्टी बाहेर राहिली. ज्याला पकडायला पाहिजे त्याला पकडलं नाही. हे माझेच परिणाम चुकीचे. हा व्यक्ती चुकीचा नाही, हे न कर्म चुकीचं नाही आहे, हे अचेतन द्रव्य चुकीचं नाही आहे. त्यांना दोष द्यायचा नाही. दोष माझा आहे, माझ्या परपरिणतीचा हा दोष आहे. प्रत्येक ठिकाणी हा विचार करणं आवश्यक आहे. आता असंख्यात लोक प्रमाण म्हटले, मग त्यावेळेस ते विभाव आपले आता कोणी प्रतिक्रमण करायला आलं, काहीतरी त्यांच्या शरीरात डोळे, कान, नाक किंवा अजून हात, पाय, त्या शरीराची काहीतरी व्याधी झाली. मग त्याचं प्रतिक्रमण करताना काय सांगितलं? कुठल्या तरी पशुचे हातपाय तोडले असतील, त्यांना किंवा इतरांना, मनुष्यांना वगैरे पथ्यकारक भोजन दिलं नाही. पायामध्ये, हातामध्ये व्याधी होण्याच्या योग्य काहीतरी असेच काय केलेले आहेत, परिणाम केलेत की जेणेकरून ज्या परिणामाच्या द्वारे निंदा, अपमान दुसऱ्याचं करण्याचं हेच कार्य केले. त्यांना तशा प्रकारचं पाहून, किंवा तुमचं काय सारखं उठ बस चाललंय, एक दिवस पण शांती नाही. आज काय होतंय तर उद्या काय होतंय तर काल काही झालं होतं. एक दिवस पण तुमचं दवाखाना सुटला नाही की औषध सुटलं नाही, असं त्यांना हिणवलं. त्या परिणामाचं फळ ह्या शरीरात काही ना काहीतरी होईल. शरीराचा गुणधर्म सर्व ठिकाणी, दुसऱ्याचा जीव असो की आपला जीव असो, पुद्गलाचा धर्म ज्याने जाणला त्याला शरीराचा धर्म जाणता येतो. शरीर कधी प्रतिकूल झालं असं म्हणतो, पण त्या शरीराचा धर्मच असा आहे की पुरण आणि गलन होण. तो धर्म जाणला तर कुठल्याही जीवाविषयी, जीवाच्या त्या शरीराविषयी असत विचार येणार नाही, किंवा ह्या शरीरात सुद्धा असं कसं घडलं म्हणून चिंता होणार नाही. म्हणजे खरं प्रतिक्रमण कुठं कसं असेल, जसं सांगितलं ना ते उदाहरण, की ज्या वेळेस योग्य प्रतिक्रमण मैना सुंदरीने केलं. मैना सुंदरी पूर्वभवात श्रीपाल राजाचा जीव आणि मैना सुंदरीचा जीव राजा राणीच होते. पण त्याही वेळेला मैना सुंदरीचे भाव व्रत पालन करण्याचे, देवशास्त्र गुरुची विराधना करण्याचे नव्हते. पण जेव्हा श्रीकांत नाव होतं पूर्वभवामध्ये राजाचं, त्याने काय केलं? मुनींची विराधना केली, अपशब्द बोलले. जे व्रत तिने घ्यायला लावलं होतं, ती श्रीमती होती पूर्वभवात, तिने जे व्रत घ्यायला लावलेलं होतं त्यांना, त्या व्रताची विराधना केली, मोडलं. असं काही भरपूर त्यांनी अशी विराधना करून स्वतःच्या आत्म्याचीच विराधना करतो ह्याचं भान ठेवलं. संगती म्हणतो, संगतीने त्यांचे मित्र 700 मित्र होते, त्यांच्या संगतीने त्यांनी हे सगळं विरुद्ध वर्तन केलं असं म्हटलं जातं. संगती किती असू देत, आपल्यामधली जी दृढता आहे
ती दृढता कुठल्याही संगतीने नष्ट होणार. त्याला एकच कारण आहे, निजद्रव कारण परमान. त्याचा आश्रय केलेला असताना किती कोणी ओढलं तरी तुटणार नाही तो आश्रय. अशा प्रकारचं ही कणखर वृत्ती भेद विज्ञानामध्ये. म्हणून त्याने फक्त धर्माचा आव आणला आणि त्याच्या विरुद्ध अधर्मच केला. पण हे तिला काही कळलं नव्हतं, राणीला. आणि जेव्हा कोणीतरी सांगितलं, अगदी पराकाष्ठेला त्याचं आता वर्तन चाललंय, समुद्रात फेकलं, परत वर काढलं, तलवार उगारली, परत म्यान केली, सगळे त्याचेच परिणाम त्यालाच सारखे असे टकरा खात आहेत की हे करणं योग्य नाही, केलं करणं योग्य नाही, परत त्याच्यातनं निवृत्त होतं. मग ज्या वेळेस कोणीतरी त्या राणीला सांगितलं असा असा तुझा पती करतो, तिला विश्वासच बसला नाही. तरी पण तिने काय विचार केला की खरंच असं अधर्म करत असतील तर ह्या घरात राहणं योग्य नाही. लागलीच तिने आपली पिंची, कमंडलू, साडी सगळी तयार करून भिक्षा घ्यायची तयारी ठेवली. जेव्हा राजा येऊन पाहतो, हे काय म्हणे, धर्माच्या विरुद्ध स्थानात राहणं मला पाप लागते, मी आपलं ज्ञानातच राहणार, त्यासाठी चालले मी आता दीक्षा घेऊन. गडबडलाय राजा, असं कसं काय? मग क्षमा मागतो म्हटलं, चल तू मंदिरात मला घेऊन चल, प्रायश्चित्त वगैरे सगळं करायला लाव, मी सगळ्याला तयार आहे, पण तू काही जाऊ नकोस. मोहाने म्हणजे परिणती कशी झाली की हिनी जाऊ नये म्हणून आता प्रायश्चित्त घ्यायला तयार झाला. म्हणजे लक्षात घ्यायचं की जिथं हे सांगितलं की तुमच्यावर दृष्टी पडली तर एवढं संतोष झालाय मला, म्हणजे निश्चयाने भेद विज्ञान झालं, तर कसल्याही प्रकारची अधर्म करण्याची वृत्ती राहत नाही, म्हणजेच परपरिणती होत. आणि मग प्रायश्चित्त घेतलं, सगळं प्रतिक्रमण वगैरे करून. त्यावेळेस पश्चाताप पण झालेला आहे आणि त्याच शुभ भावाने तो पुन्हा दुसऱ्या भावात श्रीपाल राजा होतो. पण आता लक्षात घ्यायचं की तो श्रीपाल राजा झालेला, त्याचे वडील जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा श्रीपालला राज्य दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागे तीच परंपरा. पण घटना काय घडली, राजा झाला आणि लागलीच त्याच्या शरीरात कुष्ठरोग उत्पन्न झाला. आणि त्याच्याबरोबर ते 700 प्रजा, पण त्यांची 700 मित्रांची प्रजा होती त्याही वेळेला. त्या प्रजेला म्हणजे 700 मित्रांना देखील कुष्ठरोग झालेला आहे. ह्या सगळ्यांनी मिळून मुनींना कोडी म्हटलं होतं पूर्वभवात. केवळ शब्द प्रयोग केला की परिणाम तसे झाले होते. कशाचं फळ? म्हणजे शरीरात तर कुष्ठरोग नव्हताच त्यांना, मग का बरे कोडी म्हटलं त्यांना? त्यांना कोडी म्हणण्याचं काय कारण होतं? धर्माविषयी रुची नाही, अधर्म परिणती, काहीतरी अद्वा बोलायचं, स्वरूपच जाणलं नाही, खरं काय, खरे देवशास्त्र गुरु काय, तोपर्यंत ही परिणती अशी झाली. आणि काहीतरी एक शब्दप्रयोग, जसं शिव्या देताना काही भान राहत नाही, वेगवेगळ्या शिव्या देत राहत, तशा प्रकारच
मग आता पहा की आपल्याला ही गोष्ट खरंच माहीत असेल, श्रीपाल राजाची, तो असा उच्चार करेल का आत्ताच्या त्यागींना पाहून? ते पूर्वभावात झालं, त्याचं त्या काळात झालं. पण आत्ताच्या त्यागींना जर कोणी मंदिरातून हाकलून देण्यासाठी महारीन म्हणत असेल तर त्याला काय फळ मिळणार? म्हणजे नीच गोत्राचा आश्रव केला आणि नीच गोत्राच्या योग्य फळ द्यायला तर सुद्धा सुरुवात झालेलीच असते, पण कर्णाने योग माहीत नाही कशामुळे झाला. आणि पुढच्या भवात सुद्धा हे निषेध, कारण देवशास्त्र गुरुच्या संबंधी जर असे शब्दप्रयोग केले, मग अज्ञानाने केलं तरी विस्तू आहे माहीत नाही, अज्ञान आहे, त्याच्यावर पाय दिल्यावर पळण्याशिवाय राहणार. तशा पद्धतीने या ठिकाणी अज्ञानाने जरी प्रवृत्ती केली, शब्दप्रयोग केले, तरी त्याचं फळ निदत्ती निकाचित भोगल्याशिवाय सुटत नाही. म्हणून या ठिकाणी काहीही घडू देत, पण दुसऱ्याची निंदा नको, हे सर्वात महत्त्वाचं. नीच गोत्राच्या योग्य परनिंदा, त्यांचे दोष पाहणे आणि आत्मप्रशंसा आणि आपले दोष झाकणे, नसलेले गुण प्रगट करणे, हे नीच गोत्राच्या आश्रवाचं कारण. म्हणून त्या श्रीपालकडून पूर्वभवात ही सगळी अशी परिणती झाली. किती काही केलं तरी सुद्धा ते चुकणार नाही, अशा प्रकारची निदत्ती निकाचित रूपाने ते उदयाला आले. सगळे जेवढे केलेले प्रकार तेवढे सगळे श्रीपाल राजाला उदयात आले. आणि भोग दुप्पट तिप्पट रूपाने मुनी तर आपल्या स्वरूपात आहे, त्यांना त्याचं काहीच नव्हतं. श्रीपाल राजाने पूर्वभावात जरी त्यांच्याविषयी विरुद्ध वर्तन केलं, द्वेष केला किंवा काही त्यांना अनादर करून कसंही बोलला, तरीसुद्धा त्यांना त्यांच्यामध्येच राहता आलं. आणि त्या कारणाने आणखीन जास्त यांना त्याचं फळ दुप्पट तिप्पट भोगावं लागलं. म्हणून आता बाकीची प्रजा, 700च नाही आहेत ना प्रजेमध्ये, बाकीची प्रजा म्हणते ह्या सगळ्यांना बाहेर काढा ह्या राज्याच्या, त्याशिवाय आम्ही या राज्यात राहू शकत नाही, दुर्गंध खूप आहे. साक्षात मिळालं ना, तिथं तर साक्षात नव्हता कुष्ठरोग मुनींना, इथं साक्षात कुष्ठरोग झाला. शब्दप्रयोगाचं हे फळ. आणि मग निमित्त नैमित्तिक संबंध कसा असतो पहा. ती झाली मैना सुंदरी, बहुपाल राजाची कन्या, आणि ती या जन्मामध्ये सुद्धा तत्वज्ञान ज्या गुरूंच्याकडे मिळते त्या ठिकाणी तिला शिकायला ठेवलं. आणि सुरसुंदरी तिची बहीण मोठी होती, तिला अन्य ठिकाणी अन्य गुरुकडे ठेवलं. तर दोघींच्या मधला हा फरक, हिला निमित्त उपादान चांगलं कळलेलं होतं मैना सुंदरी. आणि जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर वडील विचारतात सुरसुंदरीला, तुला कोणत्या राजकुमाराशी विवाह करायचा आहे, त्याचं नाव सांग. तिने ताबडतोब नाव पण सांगून टाकलं. आणि मैना सुंदरीला विचारल्यावर, तुम्ही थोर माणसे निमित्त मात्र. ती काय उत्तर देते, तुम्ही निमित्त मात्र आहात, माझ्या उपादानात जे असेल तेच होणार आहे. एवढ्या शब्दावरून ती चिडलेले वडील
त्यांनाही त्याच्यातलं फरक कळला नाही निमित्त उपादानाचं. ते एवढे चिडले की बघतोच मी तुझं काय करू शकतो ते, तुला कळल माझी शक्ती निमित्ताची. एवढे चिडून उठले. असा संयोग भेटणाराच असतो, कारण केलेत पूर्वभावात तसे भाव, दिली अनुमोदना त्याला पतीला. हे सगळं आता तसंच होणार आहे ते कार्य. म्हणजे कोणीही त्याला वाचवू शकत नाही. जी उपादानाची शक्ती आहे ते कार्य होऊनच राहतं. हे सगळे नोकर्म आहे. राणी वगैरे सगळे हळहळतात. मैना सुंदरीला म्हणतात क्षमा माग, असं करू नका मन. पण ती म्हणते माझं काहीही चुकलेलं नाही, जे माझ्या उपादानात असेल तेच घडणार आहे. मग त्यावेळेस शोधत गेले. आता जास्तीत जास्त हिला त्रास होणारा असा वर कोणता असेल. आणि नेमकं कोण दिसलं? कुष्ठरोगी श्रीपाल पर्णकुटीमध्ये. एकदम त्यांना वाटलं हाच योग्य वर आहे. नोकर्म कसे असतात, त्यांचं पूर्वभावाचा संबंध, तेच घडणार असतं. फक्त नाव होतंय वडिलांचं, असं केलं वडिलांनी. आणि मग तसं झाल्यानंतर झालं, त्याच्याशी बोलणी केली, सगळं काही ठरवलं. तो विनंती करतोय, राजकुमारी कोमल, तिला माझ्याशी किंचित मात्रही संबंध जोडू नका. पण ते ऐकायला तयार, तुमच्याशीच संबंध जोडणार. आता विवाह पण झाला, सगळी प्रजा मंत्री वगैरे सगळे सांगून थकले, पण कोणी सुद्धा माघार घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करू शकले नाही भोपाल राजा. म्हणजे कसलं उपादान घट्ट असतं लक्षात घ्या. निमित्त तसं दिसतंय फक्त. आणि मग विवाह झाल्यानंतर मैना सुंदरी त्यात वाईट काहीही वाटून घेत नाही. तिची भूमिका अतिशय तत्वज्ञानाप्रमाणे सगळं काही करायचं, किंचित मात्रही त्या टळमळीत व्हायचं नाही. एवढी सेवा ती अशी करते पतीची, आणि त्याबरोबर त्यांना कुशल ठेवण्याचे परिणाम करते. त्यांची सेवा करताना कसं पथ्यकारक भोजन देण्यात ते समजतं. आणि त्याबरोबर सातशे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा अशीच अनुकूलता देते. आणि मग यात्रेला जायचं म्हणून निघाले, आणि जिनं मंदिर दिसतंय तिथं थांबायचं ह्यांचं काम. जिनं मंदिर शिखर पाहिलं की खूप आनंदित होऊन ती जिनं मंदिरात गेली. आणि त्या ठिकाणी मुनी पण होते. परत मुनींच्या जवळ प्रतिक्रमण प्रायश्चित्त घेतलं. अष्टानिक त्यावेळेस नेमकं आलेलं असतं. मग त्यांनी सिद्धचक्र विधान सांगितलेलं असतं. त्याचं प्रायश्चित्त म्हणून सिद्धचक्र विधान करायचं. मग ते सिद्धचक्र विधान करत असताना पूर्ण ती एवढी त्यामध्ये ही झालेली असते की तन्मय झालेली असते. सिद्ध म्हणजे काय? माझा कारण परमात्मा, प्रत्येक जीव कारण परमात्मा. ही शरीराची अवस्था कमी जास्त असेल, निरोगी आरोग्य वगैरे काय असेल किंवा नसेल, रोगी वगैरे, परंतु प्रत्येक जीव सिद्ध भगवान ती समजत. हे जीव अनादी अनंत सिद्ध आहे, मी पण सिद्ध आहे निश्चयने. आणि आपला सिद्ध कारण परमात्मा प्रत्येक वाक्यातून, प्रत्येक पूजेच्या शब्दातून ती पाहत होती. म्हणजे पवित्र स्वरूपाकडे जाणं. 8 दिवसपर्यंत तिने ही साधना अशी केली आणि विधान सहज होऊन गेलं.
पूजा झाली म्हणजे पवित्र स्वरूपाकडे जात जातच ती विकल्पाच्या भूमिकेत ती पूजा पण होऊन गेली. सर्वांनी उपयोग पण त्यात लावलेला आहे. आणि मग झालं, मग तो गंधोदक टाकलं की सगळ्यांचा कुष्ठरोग दूर झाला. पण त्या एका क्षणाचं ते कार्य आहे का? त्यांनी 8 दिवस जी साधना केली, पश्चाताप केला, प्रतिक्रमण करत राहिले, स्वभावाला जाणलं, ही सगळी साधना तिथं आपोआपच अशी की शरीराकडे लक्षच नाही. ते शरीर कसं तेजपुंज झालं, ह्यात हर्ष पण नाही. जसं विषाद नव्हता तसं हर्ष पण झाला नाही. अशा प्रकारची ही साधना सहज होऊन गेली. आणि त्या ठिकाणी मग पाहिलं तर काय आहे, गोपाल राजा म्हणतो, मैना सुंदरी आणि श्रीपाल दोघांनी मिळून जेव्हा नमस्कार केला आणि तो म्हणतो ही मैना सुंदरी व्यभिचारी झाली. मी तर कुष्ठरोगाशी लग्न लावून दिलं होतं, हा तेजपुंज कुठनं आणला? आणि नंतर लक्षात आलं तेच हे श्रीपाल राजा जो कुष्ठरोगी होता तोच आहे. पण तोपर्यंत मनात कसे विचार आले होते, म्हणजे पहा कसं होतं. मग गोपाल राजांनी क्षमा मागितली. मी कोणाचं वाईट करणारा नाही हे मला समजलं आता. न मी कोणाचं चांगलं करू शकत. मी कोणाचं चांगलं वाईट करू शकत नाही ह्याच्यावर तो आता दृढ. म्हणजे सुरसुंदरीचं चांगलं करायला गेला तर मैना सुंदरीच्या दरबारातच तिला प्रवेश मिळाला. त्या घटना आहेत भरपूर त्याच्या. पण सुरसुंदरीला आश्रय कुठं मिळाला शेवटी? मैना सुंदरीकडेच. म्हणून याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की ज्याचं उपादान जसं असेल तशाच प्रकारचं ते परिणमन होतं. आम्ही कोणासाठी ना सुख देऊ शकतो ना दुःख देऊ शकतो. सुखदुःखाच्या अतीत हा शुद्ध स्वभाव आहे. हा शुद्ध स्वभाव जर आम्ही जाणीवीत घेतला तर हे खरं जो अतिंद्रिय आनंद. बाकी सगळं खोटं. किती काय केलं बाहेरचं तरी ते सगळं आमचं नाही. त्याच्यापासून भिन्न जेवढं आमचं स्वरूप आहे तेवढंच मला शरण आहे, बाकी सगळं अशरण आहे. अशरण भावना आपण अशी केली पाहिजे की ज्यामध्ये आपण आश्वस्त होतो ते मला अशरण आहे, लगेच तिथं जाणायचं. हे माझ्या आत्म्याला आश्रय देणारे कोणी नाहीत बाहेरचे, किती धन असू दे. चक्रवर्ती पदसुद्धा, ते पदसुद्धा अशरण आहे. तो सुद्धा त्याच्यातून तो नरकाला जात आहे. कोणी स्वर्गाला जात आहे, कोणी मोक्षाला जात. परिणाम कसे त्याप्रमाणे. म्हणून कोणतंही पद हे सुखकारक नाही. कोणतंही वैभव हे जड वैभव आहे, ते सुखकारक नाही. फक्त निजपदच मला सुखकारक आहे, ज्ञानपद. आणि ते जर जाणलं तर प्रत्येक समय निराकुल आनंद सहज भोगू. Sim.